वाढदिवस आज आहे, परंतु मी आज साजरा करणार नाही. 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी त्यांचा बालेकिल्ला असणारा बावडा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पैसे वाटलेल्याचा मला निरोप आलेला आहे. तुमचं एवढं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला पैसे वाटायची काय आवश्यकता आहे? टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. ते थोडंसं त्यांनी मानसिक ताण घेतलेला आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे KMT ज्या बंद पडलेल्या त्याचे टायरसुद्धा ते बदलू शकलेले नाहीत. आमचे नेते आले, काँग्रेसचे आले, पण आता त्यांच्याकडे नेतेच राहिलेले नाहीत. जे होते ते शिल्लक जे काय आहेत, काँग्रेसनं त्या ठिकाणी पॅनल उभा करून म्हणजे आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण ते आव्हान संपुष्टात आलं. आणि मला विश्वास आहे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल. उद्या आमचे सर्व उमेदवार जे निवडून येणार आहेत, महायुतीची सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. लोकशाहीचा लोकोत्सव जवळजवळ 8-10 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका व्हायला गेल्या. गेले महिनाभर आम्ही कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या वतीनं प्रचार करत आहोत. प्रचंड प्रतिसाद नागरिकांच्याकडून, अनेक विश्वास, विकासात्मक कामं होण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं दिसून आलं. आज मतदान होत आहे. या मतदाना दिवशी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडलेले आहेत. पहिल्यांदाच 4 मतदान करून प्रभाग पद्धतीने किंवा पॅनल पद्धतीनं मतदान होत आहे आणि त्यामुळं आणखीन लोकांच्यामध्ये उत्साह दिसतोय. एकावेळी 4 मतं टाकण्याचा पहिला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळतोय आणि मला विश्वास आहे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल. खरं तर आज आपला वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं गिफ्ट उद्या कोल्हापूरकर काय देतील असं दिसतंय? वाढदिवस आज आहे, परंतु मी आज साजरा करणार नाही. उद्या आमचे सर्व उमेदवार जे निवडून येणार आहेत, महायुतीची सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे. 29 महापालिकेमध्ये महापालिकेचे आता निवडणूक होत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे 27-28 ठिकाणी तरी मला वाटतं महायुतीची सत्ता येईल, सरकार येईल. कारण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आणि पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये जे लोकहिताची कामं, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासात्मक कामं जी लोकांना अपेक्षित होती ती महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी केल्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. काँग्रेसनं त्या ठिकाणी पॅनल उभा करून म्हणजे आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण ते आव्हान संपुष्टात आलं. कारण पुढं अनेक वर्ष राज्यात, केंद्रात काँग्रेस सरकार येणार नाही हे लोक जाणत आहेत. त्यामुळं काँग्रेसला नाकारून महायुतीच्या लोकांना संबंध महाराष्ट्रामध्ये समर्थन मिळताना दिसून येतं. आमचे जे नेते आहेत हे कार्यकर्त्यांना जपणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत. मी सांगितल्याप्रमाणे 8-10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. गेल्या 8-10 वर्ष हे सगळे कार्यकर्ते पक्षाची धुरा सांभाळत आहेत, पक्षाचं काम करतायत, पक्षाच्या भूमिका, केंद्र राज्य सरकारच्या योजना लोकांच्या घरापर्यंत, तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम करतायत. आणि त्यामुळं लोकांच्या या सगळ्या उमेदवारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे नेते आले, काँग्रेसचे आले, पण आता त्यांच्याकडे नेतेच राहिलेले नाहीत. जे होते ते शिल्लक जे काय आहेत ते आले, ते पण येऊन गेले इथं प्रचार करून, पण त्याचा काय परिणाम होईल असं दिसत नाही. कारण फारसे या लोकांना कोण ओळखतंय असं काही चित्र कोल्हापूरमध्ये तर नाही. पराभव त्यांना दिसू लागल्यामुळं ते अशा पद्धतीचे आरोप करायला लागलेले आहेत. भाजपनं असल्या पद्धतीचं कृत्य कुठं करायचं काही कारणच नाही. कारण संपूर्ण समर्थन राज्यभरामध्ये सगळीकडे मिळते. लाडकी बहीण योजनेचा परिणाम आम्हाला दिसतोय. आम्ही प्रचार करत असताना पाहिलं की मोठ्या संख्येनं महिलाच प्रचारामध्ये सहभागी होत्या. प्रचार सभा असेल, रॅली असेल, फेरी असेल, आणि त्यामुळं समर्थन भारतीय जनता पार्टीला जास्त आहे. आता काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यांना कुठंच समर्थन मिळत नाही. त्याचे लोक निवडून येतील अशी शाश्वती नसल्यामुळं ते अशा पद्धतीचे आरोप करतात असं माझं. कोल्हापूर महापालिकेच्या KMTची अवस्था बिकट आहे. खूप साऱ्या बसेस बंद अवस्थेमध्ये आहेत. त्यांच्या काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेमध्ये कोणतंही भरीव काम ते करू शकलेलं नाही. KMT ज्या बंद पडलेल्या त्याचे टायरसुद्धा ते बदलू शकलेले नाहीत. आम्ही महाडिक परिवारानं 10 लाख रुपये यापूर्वी एकदा KMTच्या बसेस दुरुस्त करण्यासाठी दिलेले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यांच्याकडे सत्ता असून ते करू शकले नाहीत. आणि मग अशा पद्धतीने खोटी आश्वासनं महिलांना देऊन
फ्री KMT करणार हे म्हणजे एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या आमिषाला कोल्हापूरच्या महिला बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे. पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं मतदान होत असल्यामुळं आणि याद्यांची फोड झाल्यामुळं थोडासा हा गोंधळ आहे. परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व बूथवर सज्ज आहेत. डिजिटल मीडिया असेल किंवा ॲपच्या माध्यमातून ताबडतोब ज्या दुरुस्त्या करायच्या असतील किंवा मतदान केंद्र बदल असेल, यादीतील नाव वेगळ्या ठिकाणी असेल तर ते दाखवण्याचं आणि लोकांना सुचवण्याचं काम तर आमचे ताबडतोब सगळे पदाधिकारी करतायत. त्यामुळे थोडासा गोंधळ होत असला तरी थोड्या वेळात हे सगळं दुरुस्त होईल. 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी हे टॅगलाईन आणि हे होर्डिंग्स तुम्हाला उद्या लागलेले दिसतील. साहेब, इचलकरंजीमध्ये काय स्थिती राहील? इचलकरंजीमध्ये सुद्धा खूप चांगलं समर्थन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळताना दिसतंय. भूतो ना भविष्यते असा निकाल इचलकरंजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि कोल्हापूर इचलकरंजी दोन्ही ठिकाणी महायुतीचे महापौर होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. इचलकरंजीवर देखील एक टीका केली सतीश पाटलांनी की मूळ भाजप आणि नवा भाजप असा एक वेगळा या ठिकाणी वाद सुरू आहे आणि सतरंजा उतरल्याचं काम त्यांच्या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. ते थोडंसं त्यांनी मानसिक ताण घेतलेला आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे सतरंजा उचलायचं काम हे कायमपणानं कार्यकर्ते करत असतात. आम्हीही केलेलं आहे, भविष्यातही आम्ही करणार आहे. त्या बाबतीत बोलायची आवश्यकता नाही. परंतु आमच्याकडं तेवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत. काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत. तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये बघा, 3 ठिकाणी नवरा बायकोला उमेदवारी आणि 1 ठिकाणी वडिलाला आणि मुलगीला उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अशी दुरावस्था झालेली आहे. आणि धनदांडगे उमेदवार त्यांनी मुद्दा म्हणून निवडण्याचं काम केलं. काल त्यांचा बालेकिल्ला असणारा बावडा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पैसे वाटलेल्याचा आम्हाला निरोप आलेला आहे. तुमचं एवढं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला पैसे वाटायची काय आवश्यकता आहे? आणि निकालामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, कोल्हापूरची जनशक्ती ही महायुतीसोबत राहील आणि त्यांचे कितीही त्यांनी पैसे वाटले असतील तर ते लोक नाकारतील याचा मला विश्वास आहे.